आज राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अनेकांना उमेदवारी न देण्यात आल्यानं नाराजीची लाट पसरली आहे। ठाण्यात देखील चित्र वेगळं नाही। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले खासदार नरेश म्हस्के यांना एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिलाय। शिवसेनेकडून अगदी शेवटच्या क्षणी नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के याचं तिकीट कापलं गेलंय। त्यामुळे शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे। पक्षाकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू झालं असून फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून धावाधाव सुरू आहे। पण शिवसेनेचे खासदार असलेले नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष यांचं तिकीट शेवटच्या क्षणी कापल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। आशुतोष म्हस्के हे ठाणे महापालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं, पण अखेरच्या क्षणी त्यांचं तिकीट कापण्यात आल्यानं म्हस्के पितापुत्रांसाठी हा मोठा धक्का आहे। आशुतोष यांना तिकीट मिळवण्यासाठी नरेश म्हस्के यांनी फिल्डिंग लावली होती, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही। खासदाराच्या मुलाचं तिकीट कापल्याची चर्चा ठाण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरते। राज्यातील अनेक ठिकाणी पक्षाकडून एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपत आली असून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। या सगळ्यात बंडखोरी देखील होताना दिसतेय। उमेदवारी न मिळाल्यानं अनेक जण नाराज झाले असून शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः नाराजांची समजूत काढण्यासाठी ठाण्यात दाखल झालेत। ठाण्यातून अनेक दिग्गजांची उमेदवारी कापल्यानं मोठी अस्वस्थता शिवसेनेमध्ये पसरली आहे।